नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. रिसेंटली आपण बघितलं 10वीचा सीबीएसईचा रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे आणि आपल्या बदलापूर शहरातील सर्वात नामांकित स्कूल म्हणजेच एरसन स्कूलचा 100% रिझल्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे याच एरसन स्कूलमधली 10वीची विद्यार्थी अन्विता माथोर हिने बदलापूर शहरातून 10वी सीबीएसई मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तिला मिळालेले आहेत 99.4%. म्हणजे खूप हाय अचिव्हमेंट आहे. आणि त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर हे 20 असे विद्यार्थी आहेत ज्यांनी 90 पर्यंत जे आहेत त्यांना टक्केवारी या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे यांच्यामध्ये आपण जर नाव बघत असाल तर पार्थ कोल्हे आहे जो सेकंड आलेला आहे, सारांश यादव आहे जो थर्ड आलेला आहे. त्यानंतर खूप आहेत अजून निद्विता, अन्वी आणि हर्षित, अथर्व, श्रावण श्रवण देशमुख असे 20 स्टुडंट जे आहेत त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. आणि खरोखर खूप अभिमानास्पद बाब आहे, कारण सीबीएसई 10th मध्ये एवढी अचिव्हमेंट करणं अगदी सोपं नसतं. आपण बोलतो 10वी हा एक टर्निंग पॉइंट आहे आणि त्याच्यामध्ये 99.4 म्हणजे काय, तिचे हार्डली थोडेफार जे आहेत अगदी पूर्णांकावरून जे 100% मिळाले नाही असं म्हणायला हरकत नाही, परंतु खूप सुंदर अचिव्हमेंट मिळालेली आहे. आपण आता सध्या अन्विता माथोर सोबत चर्चा करणार आहोत. तिच्या या यशाबद्दल सर्वप्रथम तिला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. अन्विता, खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचाली सुद्धा. कसं वाटतंय आज, काय बोलशील? मला खूप छान वाटतोय. आता फक्त मी हे बोलणार की माझ्या या यशामागे खूप लोकांचा हात आहे, जसे की माझे पेरेंट्स, माझी टीचर्स आणि या पूर्ण स्कूल बद्दल पण मला खूप छान वाटतोय आणि त्यांना पण मला धन्यवाद बोलायचं आहे. धन्यवाद, थँक्यू. मराठीमध्ये तुला किती टक्के पडलेत, म्हणजे किती मार्क्स आलेले आहेत? 100%. 100 पैकी 100 मार्क्स आलेत ना. आणि आपण बघत आहात शाळा जी आहे ती सीबीएसई पॅटर्न आहे, इंग्लिश स्कूल आहे आणि तरी सुद्धा मराठीमध्ये 100 आउट ऑफ 100 मिळवणं इझी नसतं. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो म्हणजे मराठी टीचरचा. आपण त्यांच्याशी बोलूया. काय बोलाल, काय रहस्य आहे म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये असून विद्यार्थ्यांना मराठीमध्ये 100 आउट ऑफ 100 स्कोर आणून देतात? हे सगळं श्रेय मुलांचं आहे, सगळ्या शिक्षकांचं आहे. आम्ही जे जे काही सांगितलं ते या मुलांनी खूप छानपैकी ऐकलेलं आहे आणि ते लेखनामधून त्यांचं दिसून आलेलं आहे. सगळे श्रेय आमच्या शिक्षकांचं आणि अविरत मेहनत ही मुलांची आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्यासोबत अजून काय स्टुडंट, त्यांच्याशी संवाद साधूया. तुझ्याशी बोलूया पहिले. काय बोलली, कसं वाटतंय तुला आज? खूप छान वाटतंय आणि छान पर्सेंटेजेस भेटलेत, बट आय थिंक सगळ्यांनी खूप हार्डवर्क केलंय. सो मराठीत किती आलेत? मराठीत 99. खूप सुंदर बोलतात, सगळे मराठी खूप सुंदर बोलतात आणि त्याच्यामुळे छान वाटतंय. अजून आपण सेकंड आणि थर्ड जो आहे त्याच्याशी संवाद साधूया. पार्थ कोल्हे आणि सारांश यादव, त्याच्याशी बोलूया. पार्थ, मला कसं फार वाटतंय, काय बोलशील? खूप छान वाटलं. मला 98.8% आले आणि माझा यशाचा मी माझ्या पॅरेंट्सला देतो अँड टीचर्सनी खूप माझ्या मागे खूप मेहनत घेतली. मला खूप आवडलं अभ्यास करायला टीचरसोबत. टीचरांनी मला खूप चांगलं शिकवलं आणि त्यांच्यामुळेच मी हा 98.8% आणू शकलो. सारांश यादव आपल्यासोबत असणार आहे. थर्ड नंबर जो आहे त्याचा आलेला आहे. सारांश, किती तास अभ्यास करायचा? मैं ऐसे मतलब एक दिन में कोई ऐसा पर्टिकुलर नहीं था कितना घंटा पढ़ने का है, पर हम लोग का एवरेज रहता 3 से 4 घंटा तो पढ़ना ही है, और कभी कभी कम होता था, कभी ज्यादा होता था। पर जो कंसिस्टेंसी हम लोग को मेंटेन करना रहता है और जो डिसिप्लिन के साथ पढ़ना रहता है वो हम लोग का खुद का हार्डवर्क ही है। और साथ में जो हम लोग के पेरेंट्स, हम लोग के जो टीचर्स हम लोग को हमेशा साथ देते हैं, चाहे कुछ भी हो जाए, तो उनका हाथ सबसे ज्यादा इंपॉर्टेंट रहता है, उनका आशीर्वाद। खूप छान. काय बनायचंय आता पुढे? अभी मुझे तो मतलब इंजीनियरिंग ही करना है, जेई करना है, मेरा तो वही ड्रीम है, तो उसके लिए मैं अपना और आगे तैयारी करूँ। अजून काय स्टुडंट, त्यांच्याशी बोलूया. तुला काय बनायचं आहे? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय. क्या बात आहे, छान. तुला काय बनायचंय? इंजिनियर. इंजिनियर. अजून कोण, काही वेगळी फील्ड तुला? सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर इंजिनियर ज्यादा दिख रही है यहाँ पे. इंजिनियर. इंजिनियर बनायचंय. खूप छान. कोण? तुला? ओके. काय बोलशील, इंग्लिश मध्ये 100 आउट ऑफ 100 आहे, कशी मेहनत घेतलीस? पहली बात तो मुझे बिलीव नहीं हो रहा था, बिकॉज लैंग्वेज में 100 लाना बहुत बड़ी बात है. पेपर इजी था बट स्टिल बिलीव करना थोड़ा मुश्किल था. इसके लिए मैं स्पेशली मीनाक्षी मैम को बोलूंगी, बिकॉज लाइक फर्स्ट से उन्होंने मुझे पढ़ाया है एंड लाइक फर्स्ट से पूरा 10th तक मेरी स्कूल लाइफ में उन्होंने मुझे गाइड किया है. सो थैंक यू सो मच मैम. थैंक यू. थँक्यू सो मच. प्रिन्सिपल मॅम सोबत आपण सर्वात पहिले संवाद साधूया. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला अभिनंदन. काय बोलाल, आज कसं वाटतं? थँक्यू मॅम.
we are in very happy mood. That means we got 100% result as well as the top also in our school only. And more than that, out 20 students are got more than 90%. That also our very great achievement. And each and every subject one or other got 100 out of 100 except maths. Maths is very tough. Then also 98 we got the highest. And IT also, Anvita only got 100 out of 100 in IT. Then like that we are proud of our students. And I am appreciating or giving my thanks to parents also. Their support is the first one. And Jain sir and Naidu ma'am, you saw that their guidance is very important for us. And all other teachers, 10th standard teachers especially, they've done their best. That is why we reached this post. And I am wishing all very great, bright future to our students. Thank you. सो मच. 20 स्टुडंटला 90% पेक्षा जास्त पर्सेंटेज जे ते आलेले. अर्थात पर्सेंटेज मॅटर नाही करत आपल्याला आयुष्यात काय बनायचं आहे, परंतु एवढे पर्सेंटेज आणणं सुद्धा प्रत्येकाच्याच जे आहे त्यात नसतं आणि प्रत्येका यांनी अभ्यास केलाय आणि म्हणून ते आज या पोझिशनवरती आहेत. तुम्ही सुद्धा नक्कीच 10वीला असाल. किती पर्सेंट होते आम्हाला सांगा. आणि तुला काय बनायचं आहे? मला इंजिनियर बनायचं आहे. इंजिनियर बनायचंय. हो. सो वेगळं कोणी आहे का इंजिनियर सोडून काय बनायचंय? काय बनायचं? आर्किटेक्ट. क्या बात आहे, छान. तुला काय बनायचंय? डॉक्टर. डॉक्टर. तुला? मला डिझायनिंग फील्ड मध्ये जायचं. नवीन नवीन काहीतरी. तुला? सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर इंजिनियर. अजून कोणी राहिलंय का? तुला काय बनायचंय? सॉफ्टवेयर इंजिनियर की चेस ग्रँड मास्टर. ओके. तुला? सॉफ्टवेयर इंजिनियर सेम. सॉफ्टवेअर इंजिनियर. चेस चॅम्पियन. कोण? अथर्व. चेस चॅम्पियन. म्हणजे खेळामध्ये सुद्धा यांचं प्राधान्यच आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. काय बोलशील, खेळामध्ये प्रगती करणार आहेस की काय? अभी मैं चेस में ही ऐसे स्टडी करूंगा और नए नए टूर्नामेंट्स खेलूंगा. मेरा फर्स्ट ड्रीम चेस के लिए ही है, चेस ग्रैंड मास्टर बनना है और अपने पेरेंट्स को प्राउड करना है, प्राउड फील कराना. थँक्यू सो मच. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि नक्कीच आपण या शाळेला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह